तर चला आपल्याला पुढे पाहायचं आहे मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. राईट. सर्वात पहिले तर आपण बघितलं की डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड, त्याच्यानंतर आपण बघितला न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता आपल्याला पाहायचं आहे मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. ॲक्च्युली मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल हा सर्वांपेक्षा सर्वात चांगला, ह्या तिघांपेक्षाही सर्वात पुढच्या दोघांपेक्षाही पुढच्या लेवलचा आहे. तर काय आहे नेमकं याच्याविषयी डिटेलमध्ये आपण बघूया. तर सर्वात पहिले तर हा पिरियोडिक टेबल एका रशियन सायंटिस्टने, ज्याचं नाव आहे डिमित्री मेंडेलिव्ह, त्याने 1869 म्हणजे 1869 ते 1872 ह्या दरम्यान हा पिरियोडिक टेबल डेव्हलप केलेला आहे मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टने. हा पिरियोडिक टेबल तयार करण्यासाठी मेंडेलिव्हने ॲटॉमिक मासला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. लक्षात ठेवा, आत्तापर्यंत जेवढ्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यांनी ॲटॉमिक मासला सर्वात जास्त लक्ष दिलेलं आहे. ॲटॉमिक माससारखीच महत्त्वाची प्रॉपर्टी असते ॲटॉमिक नंबर, पण आतापर्यंत कोणीही ॲटॉमिक नंबरला महत्त्व दिलेलं नाही. सर्वांनी ॲटॉमिक मासला महत्त्व दिले. तसंच मेंडेलिव्हने देखील क्लासिफिकेशन करण्यासाठी ॲटॉमिक मासलाच महत्त्व दिलेलं आहे. So atomic mass was supposed to be the fundamental property of the element by Mendeleev also. मेंडेलिव्हच्या वेळेस एकूण 63 एलिमेंट्स माहिती होते, हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. असा फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. त्याने एलिमेंट्सची अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, जे एलिमेंटला त्याने क्लासिफाय केलं मेंडेलिव्हने, त्यानं क्लासिफाय करताना जी काय अरेंजमेंट केली, जो काही टेबल बनवला, हे जे काय असा टेबल बनवला असेल, त्या टेबलमध्ये त्याने 1 2 3 4 5 6 7 असे एलिमेंट लावले. आणि त्यांना लावत असताना ज्याचं मास कमी आहे त्याला अगोदर लावलं, ज्याचं जास्त आहे त्याला नंतर लावलं, ज्याचं आणखीन जास्त आहे त्याला नंतर लावलं. म्हणजे एलिमेंट्सची अरेंजमेंट त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये केलेली आहे. मेंडेलिव्हनी. आत्तापर्यंत डोबेरायनर आणि न्यूलंड ह्यांनी देखील एलिमेंट्सची अरेंजमेंट त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्येच केलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत कुणीही ॲटॉमिक नंबरला महत्त्व दिलेलं नाही. त्याच्यानंतर मेंडेलिव्ह मेड द टेबल. मेंडेलिव्हने एक टेबल बनवला अकॉर्डिंग टू व्हॉट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. एलिमेंटच्या फिजिकल म्हणजे भौतिक आणि केमिकल म्हणजे रासायनिक प्रॉपर्टीज यांचा अभ्यास करून मेंडेलिव्हने त्याचा पिरियोडिक टेबल बनवला. आणि त्याला असं दिसून आलं की प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर इंटरवल्स. काही विशिष्ट कालावधीनंतर किंवा काही विशिष्ट ॲटॉमिक मासेसच्या नंतर प्रॉपर्टीज ह्या रिपीट होत आहेत. हेन्स त्यानं त्याच्या टेबलला पिरियोडिक टेबल म्हटलं. कोणतीही गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जी विशिष्ट कालावधीनंतर रिपीट होते त्याला पिरियोडिक असं म्हणतात. जसं की पृथ्वीवरचे मोसम, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा 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 रिपीट होतात, म्हणून त्यांना पिरियोडिक म्हणतात. सो द सीझन्स म्हणजे मोसम, द सीझन्स आर पिरियोडिक इन नेचर. आणखीन अशी कोणती गोष्ट आहे बरं जी की पिरियोडिक आहे, जी तुम्हाला माहिती आहे? जरा विचार करा आणि सांगा बरं. मला वाटतंय कोणती असेल तुम्ही सांगा. आणखीन एक घड्याळ, घडीवरचा जो टाईम आहे तो देखील काय पिरियोडिक आहे. तसाच ह्या पिरियोडिक टेबलमध्ये जर आपण बघितलं काही विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे हे असं मांडलं की पुन्हा ह्याच्या प्रॉपर्टीज याच्यासारख्याच दिसून येत आहेत. म्हणजे प्रॉपर्टीज विशिष्ट पिरियडनंतर रिपीट होत आहेत. पुन्हा एकदा इथं मांडलेला एलिमेंट त्याच्या प्रॉपर्टीज यांच्यासारख्या आहेत. सो हे एलिमेंट्सचा जो टेबल आहे त्यांच्या प्रॉपर्टीज विशिष्ट कालावधीनंतर रिपीट होत आहेत, म्हणून ह्या टेबलला पिरियोडिक टेबल असं म्हटलं आहे. पिरियोडिक म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर रिपीट होणारी गोष्ट, म्हणून मेंडेलिव्हचा टेबल हा पिरियोडिक टेबल आहे. मग मेंडेलिव्हने एक लॉ दिलेला आहे, त्याला मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ असं म्हणतात. मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ असं म्हणतात. मेंडेलिव्हने लॉ दिलेला आहे पिरियोडिक टेबलविषयी. तर काय आहे बरं तो लॉ? तो म्हणतो की द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सिम्पल थिंग आहे, आपण हे ऑलरेडी बघितलं आहे. आपण आत्ताच काय बघितलं की मेंडेलिव्हने काय केलं बरं? मेंडेलिव्हने एक असा टेबल बनवला, बरोबर आहे का? मग हा टेबल त्याच्यामध्ये त्याने काही एलिमेंट्स मांडले असे, राईट.
आणि आपण बघितलं की त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज विशिष्ट कालावधीनंतर काय होत आहेत, रिपीट होत आहेत. पण ह्या एलिमेंट्सची मांडणी मेंडेलिव्हने कशाच्यानुसार केलेली आहे, तर ती मांडणी केलेली आहे मेंडेलिव्हने ॲटॉमिक मासेसनुसार. कशानुसार बोला, ॲटॉमिक मासेसनुसार. मग तो म्हणतो की एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पिरियोडिक आहेत. कशा येतात, पिरियोडिक आहेत. पिरियोडिक आहेत म्हणून पिरियोडिक फंक्शन, पिरियोडिक आहेत म्हणून पिरियोडिक फंक्शन हा शब्द वापरला आहे. पिरियोडिक आहेत म्हणून पिरियोडिक फंक्शन हा शब्द वापरला आहे. एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पिरियोडिक आहेत हे पहिली गोष्ट कळली, विशिष्ट कालावधीनंतर रिपीट होतात. आणि त्याने हे पण म्हटलं की विशिष्ट कालावधीनंतर रिपीट होतात, पण केव्हा, जर त्यांना आपण ॲटॉमिक मासेसनुसार मांडलं तर. जर त्यांना आपण कसं मांडलं तर, ॲटॉमिक मासेसनुसार मांडलं तर. ॲटॉमिक नंबरचा कन्सेप्ट त्यावेळेस त्यांनी तेवढा सिरियसली घेतलेला नाही, प्रत्येकाने ॲटॉमिक मासलाच महत्त्व दिलं आहे. म्हणून तो म्हणतो की प्रॉपर्टीज, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पिरियोडिक आहेत, पिरियोडिक फंक्शन आहेत. कशाचं पिरियोडिक फंक्शन आहेत, तर त्यांच्या ॲटॉमिक मासचं फंक्शन आहेत. त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं पिरियोडिक फंक्शन आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज. त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं पिरियोडिक फंक्शन आहे त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज. व्यवस्थित लक्षात आलं काय म्हटलं मी ते लक्षात आलं, ओके. सो इंग्लिशमध्ये जर पूर्ण म्हणायचं झालं तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो अशा प्रकारे मेंडेलिव्हने हा पिरियोडिक टेबल बनवलेला आहे. असा आहे तो एकंदरीत दिसणारा मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल. एक वेळेस पाहून घ्या व्यवस्थित. त्याच्यामध्ये 1 2 3 4 असे एकूण 8 ग्रुप आहेत. व्हर्टिकल जे दिसतंय असं उभं त्याला ग्रुप म्हणतात. ह्या कॉलमला काय म्हणतात, ग्रुप. आणि हे जे आडवं दिसतंय त्याला पिरियड्स म्हणतात. असे पिरियड्स किती आहेत, एकूण 12. 12 पिरियड्स आर देअर अँड 18 ग्रुप्स आर देअर. ओके, आता हे सर्व लिहून घ्यायचं आहे तुम्ही. घ्या लिहून. पाहिजे तर व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता आणि लिहून घेऊ शकता. तर मी सांगतो तसं लिहा. पहिल्यांदा टॉपिक टाका, मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. लिहा नंतर. नंबर 1, it was discovered by Russian scientist Dmitry Mendeleev. It was discovered by Russian scientist Dmitry Mendeleev between 1869 to 1872. Between 1869 to 1872 AD. Then atomic mass was considered the fundamental property of elements. The fundamental property of elements. Atomic mass was considered the fundamental property of elements. At his time, next point liya, at his time 63 elements were known. At his time 63 elements were known. Next, he arranged in increasing order of atomic masses. In increasing order of atomic masses. In increasing order of atomic masses. Fifth point, he made the table according to
physical and chemical properties. According to physical and chemical properties. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, त्याला काय दिसलं, प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर इंटरवल्स. प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर इंटरवल्स. हेन्स periodic table. Hence periodic table. Next, Mendeleev's periodic law. Mendeleev's periodic law. लिहा, properties of elements. Properties of elements are periodic functions of their atomic masses. Properties of elements are periodic functions of their atomic masses. झालं सर्वांचं लिहिणं? ओके. हा पिरियोडिक टेबल फक्त पाहून घ्यायचा आहे, लिहित बसायची गरज नाही. पुस्तकामध्ये आहे जशाला तसा, नो नीड. अभ्यास करत चालायचा आहे. लॉकडाऊनचा वेळ वाया घालायचा नाही आहे. डेली फिक्स टाईममध्येच व्हिडिओ पाहायचेत. मनात आलं तेव्हा रात्री 12 वाजता, 2 वाजता, सकाळी 2:30 वाजता असं नाही पाहायचं. एकच टाईम फिक्स करा. वेळेवरती अभ्यास करा. टेबल आणि खुर्चीवरती बसून किंवा खुर्चीवरती बसून पहा, झोपून पाहू नका. स्वतःच्या जीवाला असे कसलेही कम्फर्ट्स देऊ नका. आयुष्यामध्ये लक्षात घ्या, मेहनती असणं खूप गरजेचं आहे. हे कधीच विसरायचं नाही की मेहनतीला कोणता तरी शॉर्टकट आपल्याला भेटेल आणि त्याच्यासाठीच आपण प्रयत्न करू. हो, शॉर्टकट्स असू शकतात, परंतु त्यांची गॅरंटी नाही. मेहनत करत करत एखादा शॉर्टकट सापडला तर अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु आयुष्य फक्त शॉर्टकट शोधण्यातच घालायचं आहे किंवा स्वतःला हार्डवर्क न करता काहीतरी लेझी किंवा आळशी बनून कम्फर्ट झोनमध्येच ठेवायचं आहे असा विचार आयुष्यभर करणं चुकीचं राहील. मग आयुष्य खूप अवघड जाऊ शकतं. त्याच्यामुळे सतत कष्टाळू राहायचं. कष्ट करणं हे जीवनाचं, जसं आपण जेवण करतो तसंच एक भाग आहे असं समजायचं, तर जीवन अतिशय सोपं जाईल. त्यामुळे झोपून वगैरे जर कोणी पाहत असाल तर असा बिलकुल प्रयत्न करू नका. झोपून अभ्यास होत नसतो. जरी कुणाचा होत असला तरीही मला वाटते की त्यानं जर बसून अभ्यास केला तर त्याला आणखी जास्त फायदा होईल. कारण जर झोपून अभ्यास झाला असता तर जे महान संत सायंटिस्ट वगैरे झालेले आहेत त्यांनी मग झोपून हिमालयात वगैरे जाऊन जास्त प्रयत्न केले नसते. घरातच झोपून त्यांनी तपश्चर्या केली असती तर तसं होत नसतं, लक्षात घ्या. त्यामुळे आयुष्याला असं काहीतरी इझी आणि कम्फर्ट झोनमध्ये नेऊन ठेवू नका. व्यवस्थित बसत जावा. टेबल खुर्चीवर बसत जावा. नोट्स काढण्यासाठी वही बाजूला ठेवा. मी जे जे लिहून घ्यायला सांगतो ते लिहून घ्या, कारण जर ऐकल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही लिहून घेता त्यावेळेस तुमच्या डोक्यात ते खूप जातं. कारण एकदा लिहिणं म्हणजे 10 वेळेस वाचण्यासारखं आहे आणि हे खरंच आहे. आपल्या ब्रेनला त्याची सवय होते. ओके, ह्या गोष्टी आता सतत सांगाव्या लागतात तुम्हाला, नाहीतर तुम्ही हळूहळू आळशी बनाल. लॉकडाऊन आहे म्हणून आळशी आपल्याला बिलकुल बनायचं नाही आहे. मेहनत चालूच ठेवायची आहे. आईवडिलांच्या समोर पाहिजे तर व्हिडिओ पाहत जावा आणि दररोजच्या दररोज व्यायाम करा, कारण घरी बसून बरेच जण आळशी व्हायलेत आणि स्वतःचा आकार वाढवून घ्यायलेत, हे मी पाहत आहे. प्लीज तसं करू नका. ओके, तर हा मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल आपण ऑलरेडी पाहितलेला आहे. आता आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियोडिकविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहायचे आहेत. तर बघा, मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलमध्ये जे ग्रुप्स आहेत, म्हणजे व्हर्टिकल कॉलम्स जे आहेत, हे बघा पिरियोडिक टेबल कसा असतो असं काहीतरी आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हे असं उभं काहीतरी आहे. आता मी जरासं फास्ट ड्रॉ करतो आहे. हे असं काहीतरी आहे आणि असे आडवे देखील काहीतरी आहेत, राईट. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे, मागच्याच स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे. हे जे उभे आहेत ह्यांना आपण व्हर्टिकल कॉलम्स असं म्हणतो. आणि त्या कॉलमला मेंडेलिव्हने ग्रुप्स म्हटले. काय म्हटलेलं आहे बोला? ग्रुप्स म्हटलेलं आहे. आणि जे हॉरिझॉन्टल असे आडवे आहेत ज्यांना आपण रोज म्हणतो, हॉरिझॉन्टल रोज, त्याला मेंडेलिव्हने पिरियड्स असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बोला? पिरियड्स म्हटलेलं आहे. एकदम सिंपल गोष्टी आहेत. काय पाठांतर होऊन जाते मस्त एकदम फटाफट.
मग आता मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल आपल्याला बघायचं आहे. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलच्या चांगल्या गोष्टी काय आहेत, कशामध्ये तो यशस्वी राहिला. उगाच कोणीतरी उठलं पिरियोडिक टेबल दिला आणि त्याला आपण 10वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये टाकायचं असं तर होत नाही. काहीतरी त्याच्यामध्ये चांगलं असलं पाहिजे, मागच्या लोकांपेक्षा काहीतरी सुधारणा असली पाहिजे. मागचे लोक कोण? डोबे रायनर, ज्याने की लॉ कोणता दिला? डोबे रायनर्स लॉ ऑफ ट्रायड, बोलायचे सोबत. त्याच्यानंतर कोण आहे? बोला, न्यूलँड. न्यूलँडने कोणता लॉ दिला? लॉ ऑफ ऑक्टेव. ओके, म्हणजे एकदा फटाफट आपण बघू शकतो बघा. पहिल्यांदा होतं फर्स्ट क्लासिफिकेशन. काय होतं बोला? फर्स्ट क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर कोण आला? डोबे रायनर. बोला कोण? डोबे रायनर. त्याच्यानंतर कोण आला? न्यूलँड. बोला एकदा, न्यूलँड. आणि आत्ता आपण कोणाचं शिकतोय? मेंडेलिव्ह. तर बघा काय काय बघितलं? फर्स्ट क्लासिफिकेशन डोबे रायनर, न्यूलँड, मेंडेलिव्ह. फर्स्ट क्लासिफिकेशन डोबे रायनर, न्यूलँड, मेंडेलिव्ह. सोबतच पाठ करायचं आहे. फर्स्ट क्लासिफिकेशनमध्ये एलिमेंट्सला कसं क्लासिफाय केलं होतं? मेटल आणि नॉन मेटल. कसं? मेटल आणि नॉन मेटल. परंतु त्यात चूक काय झाली? काय चूक झाली बोला एकदा. कारण का आता काही एलिमेंट असे सापडले की ज्यांच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टीज दिसून येत होत्या, म्हणून त्याला आपण डिस्कार्ड केलं. त्याच्यानंतर आला डोबे रायनर. डोबे रायनरनं काय दिलं? तर मग आता काय सर्वात पहिलं मेरिट काय की मेंडेलिव्हने जो त्याचा अभ्यास केला, जे काही संशोधन केलं, त्या संशोधनातून मेंडेलिव्हला असं दिसून आलं की जे ऑलरेडी एलिमेंट्स आहेत, जसं की बेरिलियम, त्या एलिमेंट्सच्या जे ॲटॉमिक मासेस माहिती आहेत त्यावेळेस लोकांना, ते चुकीचे आहेत. जसं की बेरिलियमचं त्यावेळेस ॲटॉमिक मास सायंटिस्टनी 14.9 असं सांगितलं होतं. पण मेंडेलिव्हने संशोधन करत असताना असं सांगितलं की बेरिलियमचं ॲटॉमिक मास 14.9 नसून ते 9.4 असायला पाहिजे. आणि नंतर ज्यावेळेस मॉडर्न टेक्निक्स डेव्हलप झाल्या त्यावेळेस मेंडेलिव्हनं शोधलेलं मासच करेक्ट आहे असं दिसून आलं. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. दॅट मेंडेलिव्ह रिवाइज करणे म्हणजे सुधारणा करणे. रिवाइज्ड ॲटॉमिक मासेस ऑफ मेनी एलिमेंट्स लाईक बेरिलियम. दॅट इज बेरिलियमचं ॲटॉमिक मास ही रिवाइज फ्रॉम 14.9 to 9.4. देन he kept vacant places and predicted the properties of undiscovered element. मेंडेलिव्हच्या वेळेस बरेच एलिमेंट्स माहिती नव्हते, म्हणजे अनडिस्कवर्ड होते. तर मेंडेलिव्हने ज्यावेळेस पिरियोडिक टेबल तयार केला त्यावेळेस त्याला असं दिसून आलं की काही ठिकाणी बघा, आता मी जरा व्यवस्थित समजून सांगतो की काही ठिकाणी कसं होत होतं. बघा जरा नीट लक्ष द्या. आपण पहिल्यांदा हे 3 एलिमेंट्स पाहून घेऊया कोण कोण आहेत त्यांनी शोधलेले एलिमेंट्स. पहिल्या एलिमेंटला तर नाव दिलं इका बोरॉन, आणखीन एक एलिमेंट आहे इका ॲल्युमिनियम आणि तिसरा आहे इका सिलिकॉन. इका म्हणजे हे संस्कृतचा शब्द आहे. इका म्हणजे एक सोडून. ह्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपण बघूया. बोरॉनला एक सोडून, ॲल्युमिनियमला एक सोडून, सिलिकॉनच्या खाली एक सोडून, असा त्याचा अर्थ आहे. आणि आता आपण इका बोरॉन याला म्हणतो आता सध्या स्कँडियम म्हणतो. इका ॲल्युमिनियम जे की मेंडेलिव्हने नाव दिलं होतं, आता त्याचं नाव सुधारणा करून गॅलियम ठेवलं आहे. आणि इका सिलिकॉनला आता म्हणतात जर्मॅनियम. ठीक आहे, तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? आता लक्षात कसं ठेवायचं बघा. लक्षात कसं ठेवायचं ह्यांना, कारण का तर कन्फ्युजन होऊ शकते ना. मग आपण नेमोनिक्स करायचे. नेमोनिक्स बघा, नेमोनिक्स हे लक्षात ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. नेमोनिक. ठीक आहे, नेमोनिक. तर कसं आपण लक्षात कसं ठेवायचं बघा. बोरॉन म्हणजे बोराचं झाड आहे. बोराचं झाड आहे आणि बोराच्या झाडावर तुम्ही काय करायलात? त्याला ऑब्झर्व करायलात, स्कॅन करायलात. ऑब्झर्व करणे म्हणजे स्कॅन करणे, की बाबा त्याच्यावर एखादं पिकलेलं बोर आहे का, आहे का नाही? एकदम सिंपल आहे ना. बोराच्या झाडाला तुम्ही काय करालात? स्कॅन करायलात, म्हणजे शोध घ्यायलात त्याच्यावर. स्कॅन करणे म्हणजे शोध घेणे, की बाबा एखादं पिकलेलं बोर आहे का त्याच्यात. त्यानंतर इका ॲल्युमिनियम गॅलियम. सिम्पली ॲल्युमिनियम आला, गॅलियम गेला, आला गेला. ठीक आहे, सिम्पल ट्रिक्स असतात हो, ह्याच्यानंतर पाठ होते सर्व. आणि त्यानंतर सिलिकॉन जर्मॅनियम. आपण काय म्हणायचं आता? सिम्पल कसं म्हणायचं? सिली म्हणजे वेडा. आणि जर्मनीचा कोण होता? हिटलर. जर्मनी, हिटलरला डोक्यावर घेतलं जर्मनीच्या लोकांनी, म्हणून जर्मनीचे लोक वेडे असं लक्षात ठेवायचं. जर्मनीचे लोक सिली त्यावेळेस, बरं काय आता नाही, त्यावेळेसचे जे जर्मनीच्या लोकांनी हिटलरला डोक्यावर घेतलं त्यांना सिली. सो सिली जर्मनी.
ठीक आहे, बोराला स्कॅन करायचं, आला गेला आणि सिली जर्मनी. किती सिंपल आहे. आता हे कधीच विसरणार नाही, आयुष्यात कधीच विसरणार नाही तुमचं. बरोबर आहे का नाही. बरोबर असेल तर कॉमेंटमध्ये बरोबर म्हणून टाका, चूक असेल तर चूक म्हणून टाका. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की हे एलिमेंट्स कुठे आहेत पिरियोडिक टेबलमध्ये आणि त्यांना कशा रिकाम्या जागा सोडल्या होत्या मेंडेलिव्हने. बघा, मेंडेलिव्हने पिरियोडिक टेबल बनवत असताना, मी थोड्याला झूम करतो असं, ठीक आहे. तर हे हायड्रोजन, त्याच्यानंतर हे आता इकडचं दिसणार नाही तुम्हाला. तर पहा आता हायड्रोजन, मग त्याच्यानंतर इथं पूर्ण काहीच भरलेलं नाही आहे, पूर्ण हे बघा हे पूर्ण रिकाम आहे. त्याच्यानंतर ह्याच्या खाली लिहिला इथं लिथियम, ठीक आहे. नंतर आहे बेरिलियम, नंतर बोरॉन, कार्बन. त्यावेळेस हे माहीत असणारेच एलिमेंट आहेत. मग नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. मग त्यानंतर पुन्हा इथं काही भरलेलं नाही आहे. त्याच्यानंतर हे सोडियम, मॅग्नेशियम वगैरे वगैरे हे झालं इथपर्यंत. त्याच्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर कॅल्शियम. आता खूप महत्त्वाचं आहे, आता खूप कॅल्शियमच्या नंतर त्यावेळेस माहीत असलेला एलिमेंट होता टिटॅनियम. हे माहीत असू द्या. कॅल्शियम नंतर डायरेक्टली काय माहीत होतं त्यावेळेस, टिटॅनियम माहिती होता. मग टिटॅनियमला ॲक्च्युली इथं ठेवायला पाहिजे, टिटॅनियमला ॲक्च्युली इथं ठेवायला पाहिजे. पण टिटॅनियमला इथं ठेवल्याच्या नंतर ह्या टिटॅनियमच्या प्रॉपर्टीज ह्या ॲल्युमिनियम आणि बोरॉनसारख्या नव्हत्या. टिटॅनियमच्या प्रॉपर्टीज ॲल्युमिनियम आणि बोरॉनसारख्या नव्हत्या. म्हणून मेंडेलिव्हनं काय म्हटलं की माझा पिरियोडिक टेबल तर चुकू शकत नाही, म्हणजे हा टिटॅनियम इथं येऊ शकत नाही. टिटॅनियमला मी पुढे ठेवणार, इथे नक्कीच कोणता तरी दुसराच एलिमेंट असणार ज्याच्या प्रॉपर्टीज यांच्यासारख्या आहेत. म्हणून मी इथं रिकामी जागा सोडत आहे. ही लेफ्ट ब्लँक स्पेसेस. त्याने रिकाम्या जागा सोडल्या, म्हणून मेंडेलिव्हने या ठिकाणी रिकामी जागा सोडली. ही कम्प्लिटली ब्लँक जागा सोडलेली आहे मेंडेलिव्हने. आणि त्याने म्हटला की इथला जो काही एलिमेंट आहे तो आणखीन शोध लागायचा राहिला आहे, म्हणून मी इथं रिकामी जागा सोडत आहे. आणि त्याचा ॲटॉमिक मास 44 असेल हे पण लक्षात ठेवा. म्हणून त्याने टिटॅनियम, जो की त्यावेळेस माहीत होता, कॅल्शियमच्या नंतर कोण माहीत होतं त्यावेळेस, टिटॅनियम. त्याने त्या टिटॅनियमला इथं न ठेवता इथली जागा मुद्दाम रिकामी ठेवली, ब्लँक स्पेस ठेवला आणि टिटॅनियमला त्याने इथं फिलअप केलं. आणि त्याने म्हटलं की इथं एक एलिमेंट नंतर शोधला जाईल ज्याचा ॲटॉमिक मास 44 असेल. आणि त्याला मी सध्या काय म्हणतो, मग बोरॉनच्या खाली एक सोडून रिकामी जागा आहे, म्हणून इक्का बोरॉन. काय म्हटलं ह्याला त्यानं, इक्का बोरॉन, जे की नंतर आपण शोधला स्कॅन्डियम म्हणून. बोराला स्कॅन करायचं आहे, बोराला काय करायचं आहे, स्कॅन. त्याला आपण स्कॅन्डियम म्हणून शोधलेलं आहे. नंतर त्याचं नाव नंतर स्कॅन्डियम आलं आहे आणि ते करेक्टली नंतर शोध लागलाच त्या एलिमेंटचा. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे बरं. ऑलरेडी माहीत असलेल्या गोष्टी, त्यावेळेस माहीत नसलेल्या गोष्टी मेंडेलिव्ह म्हणतो की बाबा इथला एलिमेंट शोध लावायचा राहिला आणि तो नंतर बरोबर ठरतो. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तसंच त्याने पुढे गेला, त्याचं पुढे गेला. नंतर पुन्हा एकदा या जागेवर पुन्हा या पण जागेवर, म्हणजे काय, झिंकला भरलं त्यानं. झिंकच्या नंतर त्यावेळेस माहीत असलेला डायरेक्टली आर्सेनिक होता 75 वाला. मग त्याने आर्सेनिकला इथं ठेवून बघितलं, पण आर्सेनिकच्या प्रॉपर्टीज ह्या बोरॉन आणि ॲल्युमिनियमसारख्या नव्हत्या. म्हणून त्यानं म्हटलं की आर्सेनिकला इथं ठेवता येत नाही, कारण माझ्या पिरियोडिक टेबलनुसार एका ग्रुपमध्ये येणारे जे काही एलिमेंट आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज सेम पाहिजेत, म्हणून मी आर्सेनिकला इथं ठेवत नाही. मग त्याने इथं ठेवून बघितलं, पण आर्सेनिकच्या प्रॉपर्टीज टिटॅनियम, कार्बन, सिलिकॉनसारख्या पण नव्हत्या. म्हणून त्याने म्हटलं की आर्सेनिकला इथं पण ठेवता येत नाही, म्हणून त्याने आर्सेनिकला इथं ठेवलं. आणि त्याने म्हटलं, आणि मुद्दाम इथल्या 2 जागा रिकाम्या ठेवल्या. आणि मुद्दाम 2 जागा रिकाम्या ठेवल्याच्या नंतर त्याने म्हटला की इथले एलिमेंट नंतर शोधले जातील. आणि ॲक्च्युली तसंच झालं. नंतर इथल्या दोन्हीही एलिमेंटचा शोध लागला. तो शोध कसा लागला लक्षात घ्या. इथं कोण शोधला गेला, स्कॅन्डियम. तर इथं एक शोधला गेला एलिमेंट ज्याला की त्यानं नाव काय दिलं, ॲल्युमिनियमच्या खाली एक घर सोडून असलेला, म्हणजे इक्का ॲल्युमिनियम, जे की आत्ता कोण आपण म्हणतो, गॅलियम. आला गेला गॅलियम ह्या एलिमेंटचा नंतर शोध लागला. तसंच सिलिकॉनच्या खाली एक सोडून, म्हणजे जर्मॅनियमचा शोध, ज्याला की त्यानं काय म्हटलं, सिलिकॉनच्या खाली एक सोडून, म्हणजे इका सिलिकॉन, त्याला आपण आत्ता काय म्हणतो, जर्मॅनियम. ह्या दोन्हीही एलिमेंटसाठी त्याने ह्या 2 जागा रिकाम्या मुद्दाम ठेवल्या, कोणी, मेंडेलिव्हने. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे.
की न माहीत असलेल्या एलिमेंटची डिस्कवरी त्याने तेव्हाच केली. आता फक्त आपण त्याला गॅलियम आणि जर्मॅनियम म्हणतो, पण त्याने त्यावेळेस काय म्हटलं होतं, गॅलियमला इका ॲल्युमिनियम, जर्मॅनियमला इका सिलिकॉन, आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस पण त्याने बऱ्यापैकी करेक्टली डिस्कवर केले होते. सो ही मेंडेलिव्हची खूप मोठी गोष्ट आहे, मेरिट आहे, की मेंडेलिव्हने यांचा शोध, ह्या गोष्टींचा शोध ऑलरेडी लावला होता. सो ही लेफ्ट ब्लँक स्पेसेस डेलिबरेटली फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट अँड ही करेक्टली डिस्कवर्ड देअर ॲटॉमिक मासेस अँड सम ऑफ देअर प्रॉपर्टीज. त्याच्याविषयी आपण आणखीन डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सध्या हा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. तर हे जे काय आहे हे सर्व लिहून घ्या. ह्या व्हिडिओला पॉज करा आणि हे इतकं आत्तापर्यंतचं हे सर्व लिहून घ्या. लिहून घ्या बरं व्यवस्थित. हे बघा, हे क्लीन पाहिजे. घ्या लिहून व्यवस्थित. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. बाय बाय.